इयत्ता 10वी विषय राज्यशास्त्र पाठ दुसरा निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. निवडणूक आयुक्तांची नेमणूक डॅश करतात. पर्याय राष्ट्रपती, प्रधानमंत्री, लोकसभा अध्यक्ष, उपराष्ट्रपती. उत्तर राष्ट्रपती करतात. 2. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून डॅश यांची नेमणूक झाली. पर्याय डॉक्टर राजेंद्र प्रसाद, टी.एन. शेणन, सुकुमार सेन, नीला सत्यनारायण. उत्तर सुकुमार सेन. 3. मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची डॅश समिती करते. निवड, परिसीमन, मतदान, वेळापत्रक. उत्तर परिसीमन समिती. प्रश्न दुसरा आहे, पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण लिहा. 1. निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते. उत्तर बरोबर, कारण निवडणुका मुक्त व न्याय्य वातावरणात पार पाडाव्यात म्हणून आचारसंहिता लागू केली जाते. सरकार, राजकीय पक्ष व उमेदवारांनी कोणते नियम पाळावेत हे त्यात नमूद केलेले असते. आचारसंहितेचा भंग झाल्यास निवडणूक आयोग संबंधितावर कारवाई करू शकतो. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम राहण्यास मदत होते. 2. विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. बरोबर, कारण निवडणुकीसंबंधी वाद निर्माण झाल्यास ते सोडवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. मतदान प्रक्रियेत गैरप्रकार, हिंसा किंवा नियमभंग झाल्यास आयोग त्याची चौकशी करतो. निवडणूक निष्पक्षपणे झालेली नाही असे आढळल्यास आयोग पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेऊ शकतो. अशा प्रकारे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता व निष्पक्षता टिकवून ठेवली जाते. 3. एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. उत्तर चूक, कारण निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो. कोणत्या राज्यात केव्हा आणि किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे आयोग परिस्थितीनुसार निश्चित करतो. निवडणूक प्रक्रियेचे संपूर्ण संचालन निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली व नियंत्रणाखाली चालते. त्यामुळे राज्य सरकार नव्हे तर निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखा व टप्पे निश्चित करतो. प्रश्न तिसरा आहे, पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. मतदारसंघाची पुनर्रचना. उत्तर लोकसंख्येतील बदल लक्षात घेऊन मतदारसंघांच्या सीमा व रचना नव्याने निश्चित करण्याच्या प्रक्रियेला मतदारसंघाची पुनर्रचना म्हणतात. हे काम परिसीमन समितीद्वारे केले जाते. यामुळे प्रत्येक मतदारसंघाला योग्य प्रतिनिधित्व मिळते. 2. मध्यावधी निवडणुका. उत्तर लोकसभा किंवा विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच ती बरखास्त झाल्यास घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका म्हणतात. सरकार बहुमत गमावल्यास किंवा इतर विशेष कारणामुळे अशा निवडणुका घ्याव्या लागतात. प्रश्न चौथा आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. निवडणूक प्रक्रिया. उत्तर निवडणूक आयोग. भूमिका मतदारसंघाची निर्मिती करणे, मतदार याद्या निश्चित करणे, निवडणुका घोषित करणे, उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे व छाननी करणे, मतदारांची व्यवस्था करणे, मतमोजणी व निकाल जाहीर करणे. मतदार. भूमिका आचारसंहितेचे पालन करणे, प्रचार सभांना हजर राहून मतनिश्चिती करणे, राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार. भूमिका उमेदवार निश्चित करून त्यांना पक्षाचे तिकीट देणे, उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाला सादर करणे, निवडणुकीचा प्रचार करणे, निवडणूक खर्चाचा हिशोब आयोगाला सादर करणे, निवडणूक आचारसंहितेचे पालन करणे. प्रश्न 5वा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा.
उत्तर: भारतातील निवडणुका मुक्त, न्याय्य आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. कार्ये: मतदार याद्या तयार करणे व त्या अद्ययावत ठेवणे, निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम निश्चित करणे, उमेदवारांच्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांना परवानगी देणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे व निवडणूक चिन्हे वाटप करणे, निवडणूक आचारसंहिता लागू करणे व तिची अंमलबजावणी करणे, निवडणुकीसंबंधी वाद सोडवणे तसेच आवश्यक असल्यास पुनर्निवडणूक घेणे. 2. निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा. उत्तर: भारतीय संविधानाच्या कलम 324 नुसार निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. माहिती: निवडणूक आयोगात एक मुख्य निवडणूक आयुक्त व 2 निवडणूक आयुक्त असतात. निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात. आयोगाचे स्वातंत्र्य टिकून राहावे म्हणून मुख्य निवडणूक आयुक्तांना सहजपणे पदावरून दूर करता येत नाही. आयोगासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते. देशातील निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष ठेवण्याची जबाबदारी निवडणूक आयुक्तांवर असते. 3. निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा. उत्तर: निवडणुकीपूर्वी व निवडणुकीच्या काळात सरकार, राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी पाळावयाचे नियम म्हणजे आचारसंहिता होय. मतदारांना प्रलोभने देणे, जाती धर्माच्या नावाने मते मागणे यास मनाई असते. सरकारी यंत्रणेचा गैरवापर करता येत नाही. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यावर निवडणूक आयोग कारवाई करू शकतो. या नियमामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व विश्वासार्ह बनते.